मुंबईमध्ये सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीचं लग्न होत आहे। या लग्नाला शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे उपस्थित आहेत। बॉलिवूडचे सेलिब्रिटीज सुद्धा या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। दिग्दर्शक करण जोहर, फारूक अब्दुल्ला, अनिल अंबानी, नीता अंबानी, मुकेश अंबानी सुद्धा लग्नासाठी पोहोचले आहेत। अनंत अंबानी यांनी सुद्धा सपत्नीक या लग्न सोहळ्याला हजेरी लावली आहे। बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन सुद्धा पोहोचली आहेत। सेलिब्रिटीज प्रमाणे राजकीय नेत्यांची सुद्धा हजेरी आहे। जयंत पाटील, डीएमकेच्या खासदार कनिमोळी, संदीपान भुमरे सुद्धा दिसून आले आहेत। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग या लग्नाला पोहोचले आहेत। भाजप खासदार निशिकांत दुबे सुद्धा लग्नाला पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सुद्धा रेवतीच्या लग्नासाठी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी सुद्धा लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली आहे। अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि त्यांची कन्या आणि त्यांच्यासोबत आपल्याला अनिल अंबानी दिसून आलेत। अनेक सेलिब्रिटीज आणि राजकीय क्षेत्रातल्या ज्येष्ठ मंडळी या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत। सुशील कुमार शिंदे, त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांचा लग्न सोहळा आज मुंबईमध्ये होतोय आणि त्यासाठी राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक सेलिब्रिटीजनी, राजकारणातल्या ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावलेली आहे। सरसंघचालक मोहन भागवत आपल्याला दिसून आलेले आहेत। संजय राऊत, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे सुद्धा या लग्न सोहळ्याला पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे सुद्धा आलेले आहेत। ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब यांच्यामध्ये राजकारणापलीकडचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। अंबानी कुटुंब सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्न सोहळ्याला पोहोचलंय। मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट त्यांच्या पत्नी, त्याचबरोबर आकाश अंबानी सुद्धा दिसून आलेत। राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे, राज ठाकरे यांच्या मातोश्री सुद्धा आलेल्या आहेत।